जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीमद दासबोध. दशक पहिला, समास दुसरा. गणेश स्तवन. गणेश स्तवन या समासात समर्थ रामदास स्वामींनी गणेशाचं स्तवन केलं आहे. इथे समर्थांनी गणपतीच्या बाह्य रूपाबरोबरच त्याच्या आंतरिक रूपाचं म्हणजेच गुणांचंही वर्णन केलं आहे. संत वाङ्मयात गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय. हिलाच ईश्वर म्हणतात. गणपती ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे अज्ञान नाहीसं होण्यासाठी किंवा जे सांगितलं जात आहे त्याच्या अर्थाचं आकलन होण्यासाठी त्याची कृपा आवश्यक आहे. हा भाव मनात ठेवून संत गणेशाला वंदन करतात. या समासाच्या पहिल्या 6 अव्ययांमध्ये गणेशाचं तात्विक स्वरूप सांगितलं आहे आणि त्यानंतर परंपरेने लोकप्रिय असलेलं गणपतीचं पौराणिक सगुण स्वरूपाचं वर्णन श्री समर्थांनी केलं आहे. समास दुसरा. गणेश स्तवन. ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम. माझिये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुनी श्रीराम. तुझिये कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे श्रीराम. येता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाम मात्रे श्रीराम. म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदि करुनी हरिहर अमर वंदिती श्रीराम. वंदुनिया मंगलनिधी कार्य करिता सर्व सिद्धी आघात अडथाळे उपाधी बाधू सकेना श्रीराम. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी श्रीराम. सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्रीराम. सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनू श्रीराम. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला श्रीराम. नाना सुगंध परिमळे थपथपा गळती गंडस्थळे तेथे आली षटपद कुळे झंकार शब्दे श्रीराम. मुरडी व शुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षण क्षणा मंद सत्वी श्रीराम. 14 विद्यांचा गोसावी हरस्वलोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फडै फडै कर्ण थापा श्रीराम. रत्नखचित मुगुटी झळाळ नाना सुरंग फाकती कीळ कुंडले तळपती नीळ वरी जडिले झमकती श्रीराम. दंत शुभ्र सदट्ट रत्नखचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु श्रीराम. लवथवीत मलपे दोंद वेष्टीत कट्ट लागबंद क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झणत्कारे श्रीराम. चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर धुधुकार टाकी श्रीराम. डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नाभी कमळी टकमका पाहे श्रीराम. नाना याती कुशम माळा
व्याळपर्यंत रुळती गळा, रत्नजडित हृदय कमळा, वरी पदक शोभे श्रीराम. शोभे फरश आणि कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजाळ, येके करी मोदक गोळ, तयावरी अतिप्रीती श्रीराम. नटनाट्य कळा पुंसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदांग भरोवरी, उपांग हुंकारे श्रीराम. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी श्रीराम. ऋणझुणा वाजती नेपुरे, वाकी बोभाटती गजरे, घागरिया सहित मनोहरे, पाऊले दोन्ही श्रीराम. ईश्वर सभेसी आली शोभा, दिव्यांबरांची फाकली प्रभा, साहित्य विषयी सुलभा, अष्टनायका होती श्रीराम. ऐसा सर्वांगे सुंदरू, सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारू, साष्टांग भावे श्रीराम. ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होये भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता, वोळे सरस्वती श्रीराम. जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा श्रीराम. जे मूर्ख अवलक्षण, जे काहीनाहुनी हीन, तेची होती दक्ष प्रवीण, सर्व विषयी श्रीराम. ऐसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कल्लौ चंडी विनायकौ श्रीराम. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तो म्यास्तविला येथामती, वांछा धरुनी चित्ती, परमार्थाची श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा श्रीराम. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.